वखार महामंडळाला हवा एकसमान कांदा। वखार महामंडळाची अजब अट समोर आलेली आहे। खरेदी केलेला निम्मा माल नाकारला असून निकष बदलण्यासाठी नाफेड केंद्राला पत्र पाठवणार असल्याचं समजतंय। आपण पाहतोय यावेळेस खरेदी केलेला निम्मा माल हा नाकारण्यात आलेला आहे। वखार महामंडळाला आता एकसमान कांदा हवा आहे अशी अजब अट या वखार महामंडळाने घातलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कांदा शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर जोडले गेलेले आहेत। सर, ही अजब अट वखार महामंडळाने घातलेली आहे, अधिकची माहिती। पेजल खरेदी केलेला जो निम्मा माल आहे जवळपास वखार महामंडळाने हा नाकारल्याची माहिती मिळते आणि त्याचे जे निकष आहेत ते बदलण्यासाठी नाफेड केंद्राला पत्र देणार आहे। काय एक अट आहे, कांदा खरेदी करताना नाफेड करून वखार मंडळ एक समान कांदा मिळावा याची एक अट आहे आणि त्यानुसारच कांदा हा मिळावा म्हणून वखार मंडळाचा आग्रह आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर हा निकष काय आहे, हा 55 mm आकाराचा कांदा असतो आणि त्याचे कवच निघालेले नसावं, तो व्यवस्थित असावा, तो एक समान असावा अशी वखार मंडळ अशी एक अट आहे आणि त्याचीच मागणी वखार मंडळाकडून सातत्याने होते। त्यामुळे एक समान कांदा नसेल तर जवळपास असा कांदा घेतला जाणार नाही असं वखार महामंडळाकडून सातत्याने शेतकऱ्यांसोबत असं वागताना दिसत आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो जवळपास निम्मा माल हा रिजेक्ट झालेला आहे। नाफेड महाराष्ट्रातूून 55,000 टन कांदा खरेदी करतात। त्यामुळे ही जे संकट आहे या संकट कसं टाळायचं याच्यासाठी नाफेड आता केंद्राला एक पत्र लिहिणार आहे आणि खरेदीचे निकष बदलले जावे अशी मागणी केली जाते। जी, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय वखार मंडळाने ही अजब अट टाकलेली आहे। निकष बदलण्यासाठी आता शेतकरी या संदर्भात चर्चा करणार आहे। वखार महामंडळाचा हा अजब नियम।